नमस्कार मंडळी. काल सर्पदोष असल्यात नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा, भगवान शिवांची उपासना आणि काही विशेष धार्मिक विधी केल्याने खरंच दूर होतो का? चला तर पाहूया. यंदा म्हणजेच कालच्या दिवशी 17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमी होती आणि हा दिवस श्रावणातील सोमवारचा आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. नागपंचमीला नागदेवतेची पूजा करण्याची हिंदू धर्मात प्राचीन परंपरा आहे. भगवान शिवांच्या गळ्यात नाग विराजमान असल्याने नागपूजेचा संबंध शिवभक्तीशीही जोडला जातो. यानिमित्त अनेकांना प्रश्न पडतो की माणसाच्या जीवनात जो अडचणी निर्माण करतो असा कालसर्पयोग या नागपंचमीला पूजा केल्याने दूर होतो का? ज्योतिषशास्त्र काय म्हटलं, धार्मिक महत्व काय, जाणून घ्या. नागपंचमीच्या पूजेने कालसर्पदोष दूर होतो का? ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार जन्मकुंडलीत राहू किंवा केतू स्थिती संबंधित कालसर्पदोष असल्याचा नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करणे, भगवान शिवांची उपासना आणि काही विशेष धर्मविधी केल्याने त्यांचा प्रभाव कमी होतो अशी श्रद्धा आहे. काही धार्मिक परंपरांमध्ये नागपंचमीला कालसर्पदोषाच्या शांतीसाठी विशेष दिवस मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार सर्पदोष, सर्पशाप, व्यंध्यत्व, राहू-केतूचे अडथळे आणि इतर नकारात्मक प्रभावाचे दुष्परिणाम शांत करण्यासाठी या दिवसाचा उपयोग केला जातो. कालसर्पदोष ही ज्योतिषशास्त्रातील संकल्पना आहे. त्यामुळे हा उपाय धार्मिक श्रद्धा आणि परंपरेच्या चौकटीतच अगदी योग्य ठरले. नागपंचमीला नागांची पूजा का केली जाते? धार्मिक मान्यतेनुसार नागदेवता ही पूजनीय मानली जाते. अनंत, वासुकी, शेष, पद्म, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, दक्ष आणि कालिय अशा नागांचा उल्लेख विविध धार्मिक परंपरांमध्ये आढळतो. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे प्रतिकात्मक पूजन करून सर्पभयापासून संरक्षण आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जाते. पावसाळ्यात साप मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. त्यामुळे प्राचीन काळापासून सर्पांबद्दल आदर आणि त्यांना इजा न करण्याचा संदेशही या सणातून दिला जातो. नागपंचमीला काय करावे? नागपंचमीला नागदेवतांच्या प्रतिमेचे किंवा मातीच्या नागमूर्तीचे पूजन केले. फुले, फळे, हळदी कुंकू नैवेद्य अर्पण आणि प्रार्थना करण्याची प्रथा. भगवान शिव विष्णूंची पूजा करून ओम नमः शिवाय जप करण्याची ही प्रथा आहे. महत्वाचे म्हणजे जिवंत सापांना दूध पाजणे टाळावे. प्रतिकात्मक नागमूर्ती किंवा प्रतिमेवर पूजा अर्चना करणे अधिक सुरक्षित आहे. सापांना पकडणे, हाताळणे किंवा त्यांचा नैसर्गिक अधिवासात हस्तक्षेप करणे टाळावे. कालसर्पदोष शांत करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार कालसर्पदोष शांत करण्यासाठी काही उपाय सुचवण्यात आले आहेत. पंचमीच्या दिवशी चांदीच्या नागाच्या जोड्या अभिषेक करून पाण्यात विसर्जित केल्या जातात. शिवमंदिरात तांब्याचा नाग अर्पण करण्यासाठी आणि नियमित पूजा करण्यासाठी नागपंचमीचा दिवस शुभ मानला जातो. नागपंचमीच्या दिवशी घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेण्याची ही परंपरा आजही प्रचलित आहे. नागपंचमीच्या दिवशी किंवा श्रावण महिन्यात जमीन खोदली जात नाही, कारण श्रावण महिन्यात साप पिल्लांना जन्म देतात आणि जमीन खोदल्याने सापांना इजा होण्याची जास्त शक्यता असते. तर तुम्ही ही कालच्या दिवशी कशी पूजा केली ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर शेअर देखील करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.